वॉरियर संघानं प्रथम क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी SS संघाला दोपहर का सत्र बन चुक बनने जा रहा है और फिलहाल क्रिकेट के तमाम क्रिकेट प्रेमियों का हम तहे दिल से हार्दिक स्वागत कर रहे हैं। अंपायर हमें सिग्नल दे रहे कि मैं मैच को शुरुआत करता हूं, तो हम भी तैयार है, तुम भी तैयार है। हमारे साथी हमारे इस बार देखा जाए स्कोरर मौजूद है अमित भाई, हमें सूचना दे रहे कि हम भी तैयार हैं। तो फिलहाल इसी बीच पहली गेंद विघ्नेश के लिए, पहली बॉल भूषण की, और ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप ज्यादा बाहर चली गई है। आणि सन्मान्य सुरेश म्हात्रे साहेब यांच्याकडून 501 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे पीपीएल साठी, मनपूर्वक त्यांचे हार्दिक अभिनंदन। आणि सर्व देणगीदारांनी ज्याने आम्हाला जी आर्थिक मदत केली आहे त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। दूसरी गेंद और बेहतरीन शॉट कट मारा है, इस बार हवा में जरूर गेंद चल गई है और दंदनाती हुई जा रही। बाउंड्री की जीत होगी क्या? नहीं, और अंत में बॉल जीत गई और 4 रन। जी पाटील यांच्या माध्यमातून आज जेवण, कालचं जेवण मात्र आमचे सन्माननीय अमित म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 2 दिवस शाकाहारी, उद्या मांसाहारी, आणि उद्या 50 किलो मटन रमंत तात्या तारेकर यांच्या माध्यमातून। याला बोलतात आयोजन आणि नियोजन। हे बॉट बॉल होगी, असा परफेक्ट आयोजन असलं की मजा आहे। काही ठिकाणी बघा नुसत्या बिर्याणी। आनंद भैया आणि आमचे साई भक्त आमचे आलेले सन्माननीय अरुण दादा तारेकर यांचं आगमन व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून जनरेटर सेवा आम्हाला दिलेली आहे। साई बाबांचे परम भक्त ओम साईराम। इस बीच अगली बॉल उल्टा बल्ला चलाने की कोशिश की थी, रिवर्स स्वीप जिसे कहते हैं। आणि सन्मान्य आमचे कुमार मोकल साहेब यांनाही विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। पाहुण्यांची मांदी आळी आणि या गावातील सर्वच आपले ग्रामस्थ असतील, मुख्य आपले सर्व आयोजक करते सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। एक बार फिर से इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा करके ऊपर खेला हुआ शॉट, चौके की संभावना है, बाउंड्री डीजे। तो तगड़ी हुई ही इस बार देखा जाए, और गेंदे मेरे हिसाब से खत्म हो गई 4। अंपायर बॉल 4 झालेत ना? यस यस, शुक्रिया आकाश भाई। तो स्कोर 10। इसे कहते हैं कैल्सी, और इस बार सफल होकर खेलने की कोशिश की अक्रॉस लाइन एपी डिविलियर्स स्टाइल से, लेकिन एक तेज तर्रार बॉल भूषण की थी, संपर्क हुआ नहीं गेंद और बल्ले के बीच, डॉट गेंद। स्कोर 11, स्कोर 10 है। आखिरी 2 गेंदे शेष, राइट ऑफ मोर द विकेट, फुल टॉस बॉल इस बार हवा में खेल दिया है, और एक बार वाइड इस लंगा पर एक टक्कर के बीच से एक बेहतरीन लंबा बिग बिग 6 रन। देखिए स्कोर धीरे से आगे 16 पे स्कोर, 16 का डोला, और अंपायर मिलेल मदीचा पोला।
16 स्कोर। नहीं वो तो थोड़ा चुटकुला छोड़ना पड़ता है, मतलब मजा आता है ना, तो अंदर हम चल भी सकते हैं, चलने में कोई दिक्कत नहीं है। और वो उनकी स्टडी बहुत खतरनाक है, उनके आगे कोई नहीं बोल सकता, किसी की हिम्मत भी नहीं हो सकती। उनके गेंद डॉट तो चली गई है, पहला ओवर खत्म हो चुका है। एक अभ्यास व्यक्तिमत्व है, जिन्होंने लोक सत्ता का, वो हमेशा कहते, मैं पेपर पढ़ता ही रहता था, उसके बाद वो कोड़े आते थे वो छुड़ा देते थे। उनकी प्रेजेंटेशन माइंड उनका है वो अलग है, उनकी लैंग्वेज के ऊपर कमांड है, उनका शिक्षा से इस बार स्टडी ये शिक्षण भी अच्छा है। तो ये सब कुछ उन्होंने हासिल किया, लोग आज भी उन्हें पसंद कर रहे, ये उनकी भाग्य की बात है। कमेंटर आए कितने, चले गए कितने, वो सवाल नहीं है, लेकिन तुम लोगों के जहन के अंदर जाकर जो कुछ राज करते हैं ना, वो मेन कमेंट्री है। क्योंकि भारत रत्न पंडित भीमचंद जोशी साहब जी ने एक वाक्य कहा था कि गाना, इसका मतलब क्या, खुद को भी आनंद मिले लोगों को भी आनंद मिले, गाना है, तो कमेंट्री भी वही है। लेकिन पहिले ओव्हर के बाद स्कोर 16, पहिल्या षटकानंतर इकडे धावा झालेल्या आहेत त्या मात्र नैतिक एंटरप्राइजेस मानस WSCS संघाची धावसंख्या 16 बिनबाद 16। रितेश गेंदबाजी करने के लिए, और रितेश के सामने आकाश तारे करे। यस, तो मुझे लग रहा है आकाश मामा है और ये भांजे गेंद करेंगे मामा को। यस, मामा ने कह दिया भांजे छोड़ूंगा नहीं तुझे, 6 रन। कोहली अंपायर साहब कहने से पहले उन्होंने कह दिया कि बॉल ही वाईट है। कितना जजमेंट है देखिए। म्हणून बघा ते मराठीमध्ये असं म्हणतात ना की राजहंसाच्या पिलांना पाण्यात पोहायला सांगायची जरूरत नाही, ते आपोआप शिकतात। तो स्कोर इस छक्के के साथ 22-22। यस, इज्जत दी गेंद को, ऑन साइड के ऊपर टर्न किया गेंद को, दूसरे के लिए पलटने की कोशिश करने जा रहे थे लेकिन मना कर दिया तारे करने। भारत के लिटिल मास्टर, भूतपूर्व कप्तान, दुनिया के सर्वश्रेष्ठ सलामी बल्लेबाज सुनील मनोहर गावस्कर साहब जी का एक वाक्य है कि अच्छे गेंदों को सम्मान करो और खराब गेंदों को सीमा रेखा के बाहर भेजो। आकाश ने पहली गेंद के ऊपर शॉर्ट पिच बॉल थी, उसके ऊपर छक्का लगाया, ऑन साइड के ऊपर दूसरी गेंद को टर्न किया। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप बॉल है, गेंद थोड़ी नीचे रह गई है, घुमाने की कोशिश की थी लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद। गेंदें खत्म हो गई 3, दूसरा ओवर जारी है। पीपीएल को आप देख रहे हैं, यानी कि पारगांव प्रीमियर लीग। अरे क्या बात है यार, जब सीधे बल्ले से काम नहीं चल रहा है तो उल्टा करना ही पड़ता है ना। तो इस बार रिवर्स स्वीप के ऊपर शानदार बाउंड्री आ गई। संगीत किती अगदी सरळ होता। महाराष्ट्राचे गायक प्रल्हाद शिंदे साहेब यांनी गायलेले हे गाणं संगीत मधुकर पाठकांचं होतं आणि गीत दत्ता पाटलांचं होतं। आज ही गीतही अजरामर आहे। तो स्कोर आगे जा चुका है 27। 27 और उड़ा, चल गई उड़न खटोले पे, नंबर मिलेगा 6 गाय के इलाके के एरिया में।
और विरोधी टीम के गेंदबाजों को उन्होंने रिमांड में लेकर बॉलर को तड़ी दी हुई। जैसे 1980 के दशक में कृष्णमचारी श्रीकांत साहब भी वैसे पावर प्ले में नहीं था, पावर प्ले उस जमाने में ऐसे आक्रमण करते थे, उस तरह से इस बार आक्रमण किया है। वो हमेशा कहते थे कि मुझे कुछ फर्क नहीं पड़ता, मेरे पास टेक्निक नहीं थी, मैं बिंदास मारता था। 1983 के विश्व कप में जब जोएल गार्नर ने उन्हें थोड़ा सा और जब दुजान ने उन्हें टेंशन में लाया था, तब मोहिंदर अमरनाथ जी ने उन्हें कह दिया था कि उनके पीछे मत लगो। तो उन्होंने कह दिया कि मुझे कोई टेक्निक बिकनिक जमता नहीं, मारू क्या? तो मार। जोएल गार्नर को थर्डमैन के ऊपर चौका लगाया उन्होंने। इस बार यहां चौका मिलेगा क्या? मिल गया चौका। और दूसरी बाउंड्री इस बार देखा जाए, यहां बाउंड्री के बाद छक्का, छक्के के बाद बाउंड्री, ये क्या समीकरण चल रहा है? गुड बैटिंग। आया है राजा लोगो रे लोगो राजा। नैतिक एंटरप्राइजेस मानस SS संघाची धावसंख्या बोलायला लागली ती म्हणजे 37 बिनबाद 37। 11:15 और इस ओवर में 21 रन आ चुके हैं। पहले ओवर में 16 रन आ चुके हैं। यानी कि मुझे लगता है दोनों बॉलरों को देखिए, ये देखिए पक्षी जैसा उड़ रहा है ना, ये कैसा उड़ रहा था उस टाइम देखा और उसके बाद विमान का शोध लगाया। हाँ, तो ये हमारे सामने अभी विमान उड़ रहा है, पहला पक्षी उड़ा। यस। और विमान जब आ जाएगा ना तो उसको कैमरे के अंदर कैद करो। वो तुम कैद करेंगे ना तो ये रोस्टर तुम्हारे को फिदा हो जाएगी। कैसी ये रोस्टर अंदर होती है सब। अगर यहाँ विमान के अंदर विशु कोहली को अगर बैठेंगे ना तो प्रफुल्ल ये रोस्टर कैसे बनेगा? ओ व्हाट्स विशु। तो विशु कोहली बोलेगा अरे तू तो मेरे सामने कुछ नहीं, मेरा माल बहुत है। लेकिन तीसरा ओवर जारी है। यस लाजेगा, क्या करेगा, उनकी पावर ही वैसी है। बघा वर्षभर दाढी नाही सलून मध्ये, सगळे पैसे बचत। तो इस बार तीसरा ओवर जारी चल रहा है और फिलहाल गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए खुद कप्तान भूषण आए हैं, कप्तान रितेश मान लीजिए, तो भूषण को उन्होंने इस्तेमाल किया है। आकाश उनके सामने बैक टू द बॉलर खेला है, थोड़ी सी गेंद बाहर थी, उसे खींचा हुआ शॉट था, लेकिन अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ा है, रन कोई मिलेगा नहीं। ये डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। आज थोड़ी गर्मी कम है, थोड़ी कल ज्यादा थी। इस बार आकाश ने खेला हुआ ये शॉट है और गैप में गेंद है, बाउंड्री की संभावना है और बढ़िया एफर्ट देखना पड़ेगा फील्डर का, जिन्होंने सीमा रेखा के अंदर अपने हाथों से नहीं पैरों के ऊपर अड़ा दिया, मगर 2 रन लेने में आकाश तारेकर सक्षम बन चुके हैं और 2 रनों के साथ स्कोर 39 विदाउट लॉस। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर 2 रन। ग्रामस्थ मंडल पारगांव आयोजित पारगांव प्रीमियर लीग। भूषण की तीसरी बॉल ओवर द विकेट से आकाश तारेकर के लिए और इस बार खास संपर्क नहीं हो चुका है। थोड़ी सी इस बार यहां गेंद और बल्ले के बीच जो कनेक्शन मजबूती का नहीं हो चुका है। डॉट गेंद हो चुकी है। इस ओवर की 3 बॉल अभी भी बची हुई है, लेकिन विघ्नेश और आकाश की जोड़ी पूरी तरह से जमकर बल्लेबाजी कर रही है और वो छोटे छोटे बच्चे भी देखिए पेड़ के ऊपर बैठकर कैसा मैच का आनंद ले। आकाश भाई का लड़का और उनके साथ दूसरा है, और यही तो एक आनंद है ना कि अपने गांव की प्रीमियर लीग का आनंद लेना इस इंपॉर्टेंट बात है। ओ बेहतरीन शॉट है और गेंद पार गांव में चली गई है। इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा और सीमा रेखा के बाद। इट्स अ ब्यूटीफुल हैंडसम U6।
खेला हुआ शॉट डाउन द ग्राउंड ऑन द राइट, सीधा खेला था, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा आकाश तारेकर को और स्कोर पहुंचा है 46 यानी कि 46 धाव संख्या से 40। अंतिम बॉल शेष है इस ओवर की, अंतिम बॉल शेष यानी कि ये तीसरा ओवर जारी है। फील्डिंग में परिवर्तन जरूर हो रहा है और डू और डाई की ये मैच है, करो या मरो की मैच है, तो इसमें दोनों टीमों का एफर्ट अच्छा होना चाहिए, तभी बड़ा मजा हो जाएगा। भूषण की अंतिम बॉल और विकेट से विघ्नेश के लिए चौका 100% है क्या, और छक्का, क्या बात है, पैरेलल स्ट्रोक, अंतिम बॉल के ऊपर छक्का आया, पानी की मांग मैदान के अंदर और इस छक्के के साथ स्कोर जा चुका है 52 के घर में। तो चलिए पानी लेके जाइए खिलाड़ियों को, 3 ओवर खत्म, 52 रन बिना कोई विकेट के नुकसान। सन्मान्य निलेश मोकल साहेब यांचा यथोचित सन्मान होते। मी निलेश मोकल साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा पारगाव प्रीमियर लीग मध्ये। चला आपण स्वागत कक्षामध्ये जाऊया आणि सन्माननीय निलेशजी मोकल साहेबांचा इथे सन्मान होईल। मी विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्यानंतर सन्माननीय अरुणजी तारेकर साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि या स्वागत कक्षामध्ये येऊन आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करा। खूप सारे मान्यवर, खूप सारे पाहुणे या स्पर्धेला भेट देत आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आपण करतोय। माईची उपदर्शन, वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इतिहास सन्मान केला जाते। पारगाव प्रीमियर लीग 2026 एक जबरदस्त संकल्पना, ग्रामस्थ मंडळ सर्व पारगाव एकवटलेत। इकडे भोजनाच्या जवळ जर आपण पाहिले चला अरुणजी तारेकर आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया। कुणालजी तारेकर आणि त्यांचे वडील पाहायला मिळतील। अरुणजी तारेकर आज एक डॅशिंग लुक मध्ये पाहायला मिळत आहेत बघा, आज पूर्ण ड्रेस कोड, त्यानंतर आज खेळताना सुद्धा पाहायला मिळतील आणि त्यांचा सुद्धा इथे सन्मान होतोय। त्यानंतर आपण पाहताय ज्यांचं आगमन होतंय ते अगदी पारगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय महेंद्रसिंह पाटील साहेबांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं स्वागत। त्यानंतर अविनाशजी पाटील साहेब, या आपण अविनाशजी पाटील साहेब आपला सुद्धा सन्मान होतोय, त्याचा आपण स्वीकार करा। अविनाशजी पाटील साहेबांचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून। खूप सारे मान्यवर आणि प्रत्येक जण आपण पाहता या स्पर्धेला भेट देत आहेत आणि त्यांचा सन्मान, मग ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला सहकार्य दिलंय त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। या वेळेला फटका आपण पाहताय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, थोडस चाच पडताय, सिंगल होती तिथे डबल कन्वर्ट केली। चला इथून सन्मान झालाय। त्यानंतर बघा उद्याच्या जेवणाची जी व्यवस्था असेल त्याच्यासाठी अविनाशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून तब्बल 50 किलो तांदूळ ही अगदी व्यवस्था उद्यासाठी केलेली आहे। पुन्हा एकदा सर्व दानशूर दात्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। धनंजयजी बंडू मोकल यांच्या स्मरणार्थ निलेशजी मोकल यांच्याकडून 1000 आर्थिक सहाय्य आम्हाला स्पर्धेसाठी आलंय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। चला अपन मैच कडे जाऊया, पुन्हा एकदा ऐकूया अमित जी मात्रे सरांना। बहुत ही बढ़िया शानदार आकाश के बल्ले से निकला हुआ ये आकाश में छक्का गया है और क्या बात है, बढ़िया स्ट्रोक इस बार देखा जाए, शानदार गेंद को पनिशमेंट दी 6 रन के लिए और स्कोर 60 रन। ये खराब गेंद होगी, लेग स्टंप के बाहर अंपायर कोहली साहब अप्पा यस आणि इकडे मात्र यानी प्रथमेशने जर 10 षटकांत 10 रनचा ओव्हर टाकला, 10 बॉलची ओव्हर टाकली तर 500 रुपये कुणाल कडून। यस कैच इट, एक सिंगल जरूर मिलेगा और ये जोड़ी जम गई है। क्रिकेट का खेल भागीदारियों का खेल है,
कहते हैं ना कि लड़का लड़की घर से भाग गई और माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट, नहीं तो जोड़ी फिट, जोड़ी भी आप फिट है। छोटे छोटे बच्चे और ये बच्चे अभी देखिए, क्या बच्चा हो जाए बच्ची हो जाए, उसे खेल पसंद कौन सा है? वो क्रिकेट है। हिंदुस्तान का खेल अभी पसंदीदा क्रिकेट हो चुका है। इस बार कट बॉल बाहर निकल गई है, शानदार एक आउट सिंगर देखने को मिल चुका है। कपिल देव साहब आउट सिंगर के लिए काफी माहिर थे। वसीम अकरम साहब, मार्शल साहब, क्या गेंदबाजी करते थे, स्विंग के सुल्तान ही थे जो। नेक्स्ट बॉल, इस बार यहां प्रहार किया है और बाउंड्री की संभावना है कि छक्का है। यह सिक्सर देखिए, जोड़ी आकाश विघ्नेश ने आग लगाई मैदान के अंदर। और ऐसी इस बार देखा जाए रितिशा रिहान अर्चित वॉरियर्स के बॉलरों को तड़ी दी नीचे। और दूसरा रन जरूर मिल जाएगा। और 2 रनों के साथ या देखा जाए तो ओवर खत्म हो चुका है। और 2 रनों के साथ हम देख सकते हैं तो नैतिक एंटरप्राइजेस मानस SSCS टीम का स्कोर पहुंचा है 70 रनों का। पहाड़ी खड़ा होने जा रहा है, अंबर इस बार देखा जाए खड़ा होने जा रहा है। इस विघ्नेश का स्कोर 42 हो चुका है, यानी कि 42 हो जो है। तो विघ्नेश की 50 पूरी करने के लिए आज के दूसरे दिन PPL में उन्हें चाहिए मेरे हिसाब से 8 रन। तो अंतिम ओवर, लास्ट ओवर लेके आ चुके हैं गेंदबाज। रितिशा विहान एंड अर्चित वॉरियर्स टीम के अंतिम बॉलर इज नेम गौरव। ये चमकदार ट्रॉफी कूलर है, 2 बल्ले भी है, जबरदस्त आयोजन। और इसे कहते हैं ना कि गांव का आनंद किधर है तो परगांव प्रीमियर लीग में है। और देखिए सब गांव का नाम अलग अलग है, मतलब कोई हमारा जो है या ओले है, हम जा सकते तो मुलेखंड ऐसे नाम है, लेकिन गांव का नाम पारगांव एक ही है। वो पारगांव ही है। अंतिम 6 बॉल, यह तारेकर के लिए गेंद थोड़ी सी बाहर रखी हुई थी, लेकिन सटीक बॉल है, लाइन के अंदर से गेंद चली गई। थोड़ा सा इस बार गेंद ने उछल जरूर ली, लेकिन संपर्क होने नहीं दिया, डॉट गेंद। 5 बॉल शेष। इस बार लॉब के छकड़ी 100% और लॉन्ग के ऊपर एक दमदार छक्का। सन्मान्य आमचे बलिराम म्हात्रे साहेब यांचं आगमन होते, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या। और इस छक्के के साथ स्कोर गया है 76। और देखिए पापा मार रहे और बेटा हंस रहे, क्या ध्रुव का देखिए चेहरा खुल गया यार। संभाल के हवा जरा जाने दो। स्वच्छ भारत अभियान आणि पंचांचे डोळे भरले असतील, भरू द्या। असे जर धुरला आला आणि डोले भरले की साफ होतात डोळे। बैनर फट गया, फटेगा नहीं तो करेगा कि हवा आग पानी के आगे कौन जाएगा। आणि पंचांना विनंती असेल हा धुरला डोळ्यात घ्या।
और ये इस बार हुआ, लेकिन कैच की संभावना। छरन तुम बाहर, गेंदबाज आकाश। आकाश 36 पे पहुंचे हैं, 37 पे पहुंचे और ये भी छरन 37 और ये 6 बन चुके 43 और पिच को पनिशमेंट। और क्या देखिए छक्कों की आंधी मैदान के अंदर। गेंद शेष है और मुझे लग रहा है कि यहाँ लगातार 3 छक्के बैक टू बैक। क्या बात है, हैट्रिक। यस, दो कर रहे, हैट्रिक आ चुकी है और 7 रन चाहिए आकाश तारेकर को अपना अर्धशतक पूरा करने के लिए, लेकिन गेंदें 2 बची हुई। 3 छक्के उन्होंने ठोके गौरव को। अंतिम 2 बॉल, ये फुल टॉस है और बैकवर्ड स्क्वायर के ऊपर खिलाड़ी तैनात है, दूसरे के लिए पलटने जा रहे हैं, क्या होगा, लेकिन नहीं, फील्डिंग सही हुई और मुझे लग रहा है 1 रनों के साथ स्कोर 89। बाप रे बाप, 79 पे इस बार देखा जाए स्कोर हो चुका है। ओ हेलीकॉप्टर, लेकिन फील्डर तैनात है, बाउंड्री जाएगी। 4 रन और 93 रन हाईएस्ट स्कोर हो चुका है मुझे लग रहा है। बाप रे बाप, रनों का समुंदर ही खड़ा हो चुका है। बॉलरों की वाट लगाई, बॉलर रात भर नहीं सोएगा आज। गौरव भैया तुम्हारे तो नटबोली ढिलेगी। आणि इकडे मात्र पहिली इनिंग संपली गेली। निर्धारित 5 षटकांमध्ये नैतिक एंटरप्राइजेस मानस SSCS संघाची धाव संख्या झाली ती बरोबर 93 आणि विजयासाठी 94 धावांची गरज 94। बघा तिला ध्रुवाने शबासकी दिली आकाश तारेकरला, काय बॅटिंग केली, असं वाटलं मैदानाच्या आतमध्ये जलजला झालाय। आता पुढचा सामना असेल शार्विल स्पोर्ट जयहनुमान पारगाव वर्सेस दादा सरकार। फंडण्याचे फडके स्मृती दोन्ही कॅप्टन टॉस साठी या आणि 94 धावा आता तुम्हाला कुटाच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये। जशा तसा उत्तर आगीला आगच करायला लागेल आणि आपण टॉस साठी इकडे मात्र शर्बीर स्पोर्ट जय हनुमान वर्सेस दादा सरकार लेट पंढरीशेठ फडके स्मृती दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी हाजीर। अरे ते रत्न दादा खुश झाले, एवढ्या धावा म्हणजे आता काय डोंगरच रचले बरं की आम्ही। हॅलो, ओम साईराम, ओम साईराम। हा पारगाव प्रीमियर हा 5 वर्ष झाली दादा। दुसऱ्या कार्यात मी बोलतो, पण क्रिकेटचं मला काही माहित नाही, पण स्वागत करण्याचं काम माझं आहे। परंतु दादा आज खरोखर या ठिकाणी मला आनंद होतोय की आमची पारगावचा संघ असला म्हणजे आम्ही या ठिकाणी दांडी म्हणून सुद्धा आमचे काही लोक आहे, हा अभिमान आहे पारगावचा। दादा अमित म्हात्रे आणि शेखर दादा तुम्ही 2 दिवस संपूर्ण ग्रामात स्वागत करता। अहो तुमचं पण स्वागत आम्ही असं करतो की नाजूक पगड्या सुंदर असतात, रंगीत कळ्या गोम असतात, नजर भरण्यास सरत असतात, पण हृदयात राहणारे आम्ही दादा आणि शेखर पाटील अहो तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात। हाच प्रेम, हाच जिवाळा आमच्या पारगावाशी घेऊन जा। पाणी घालतो तुळशीला, वंदन करतो देवाला आणि साधा अंठेव आमच्या अमित दादाला आणि शेखर दादाला। ही विनंती शिर्डी साहेबांना, दादा आयुष्यभर तुम्ही जपा, पण प्रेम हा माझ्या पारगाव आहे का आलेल्या पाहुण्यात स्वागत करणं हे माझा आद्य करतोय। तुमच्यासारखी माणसं या ठिकाणी आलीत आणि मी बघतो 3 दिवस तुम्ही आज या ठिकाणी आलात। पुन्हा आमच्या पारगाव ग्रामस्थांतर्फे आपल्या या ठिकाणी स्वागत की हिरवी झाडे जंगलात सुंदर फुले बागेत येतात, चंद्र सूर्य आकाशात येतात आणि शेखर दादा आणि अमित दादा
तुमच्यासारखी माणसं साई भक्त अरुण तारेकर त्यांच्या मनात हात प्रेम हात जीवाला आयुष्य बघा. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. याच्या पुढला कार्यक्रम तुम्ही बघा. यस यस, याला म्हणतात साईबाबांचे भक्त. परफेक्ट बघा कसं म्हणजे पाहुण्यांचं स्वागत कसं करावं हे आमचे अरुण तारेकर साहेब अगदी साईबाबांचे परम भक्त. आणि मित्रांनो तुमच्यामध्ये तुमच्या जवळ जर भक्ती असेल तर या धर्तीवर तुम्ही फक्त आता जगू शकता. कारण हा कलियुग आलेला आहे. कलियुगामध्ये काय होईल सांगू शकत नाही. आणि अशा पद्धतीने 94 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि मॅचला लगेच सुरुवात. आपण ऐकूया आमच्या शेखर पाटील यांचा सुमधुर आवाज. 94 रन याद करो. वंडरस में हुई थी मैच स्टेडियम में भाई दक्षिण अफ्रीका बनाम ऑस्ट्रेलिया के बीच. जब 434 का स्कोर खड़ा कर रहा था तो दुनिया भी सोच रही थी ये रन इकट्ठा होंगे नहीं. लेकिन हर्षल गिब्स का बल्ला स्मिथ की 7 और मार्क बाउचर की 50 3.5 घंटों में 438 का हाईएस्ट स्कोर खड़ा हो चुका है. हथियारों को धार दो, अपना दिमाग चलाओ और मैदान के अंदर ऐसा कराड़ा करो, प्रश्न का उत्तर खड़ा करो. मुकाबला कौन जीतेगा हमें मालूम नहीं है, लेकिन 94 रन बन भी सकते शेखर पाटील की जुबानी. हॅलो, चला टॉस करूया बघा. शार्विल स्पोर्ट्स जे हनुमान पारगाव आणि त्यांच्याबरोबर 10 सरकार कैलास पंढरी शेठ फडके स्मृती. चला दोन्ही टीमचे कर्णधार या आपण आलेले आहेत बघा. चला टॉस करून घ्या. चला सुमित डोंगरे कुठे असाल तर या टॉस साठी. आणि केतन मेहर. चला दोघे या आपण टॉस होईल. अरे अगदी आपण आताच ऐकलं असेल अरुण दादा गायकर अगदी आपण पाहतो तारेकर आणि त्यांचा आवाज आपण ऐकला. एक उत्तम भजनी एक उत्तम आपण पाहिले ना आमचे अमित म्हात्रे सर सुद्धा एक उत्तम भजनी आहेत. अगदी उत्तम भजनी बुवा. कारण आम्ही प्रत्येक सुखदुःखामध्ये पाहत असतो अरुण दादांना. मग अगदी जर विचार केला तर त्यांच्या माध्यमातून भजन असेल मग साऱ्या गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती त्यांना अगदी आहे. आध्यात्मिक असेल धार्मिक असेल या विविध गोष्टी आपण पाहिल्या ना तर अगदी त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो. आणि आता सुद्धा आपण पाहताय अगदी आमचं जे गेलेलं स्वागत अगदी खूप शब्द सुमनानं जबरदस्त पाहायला मिळालं. चला पुन्हा एकदा PPL मध्ये या सर्वांचं हार्दिक स्वागत. अगदी पहिल्या दिवसाचा लेखाजोखा आपण पाहताय. तब्बल 45 फोर पाहायला मिळाले. षटकार होते 50, विकेट गेला तब्बल 45 आणि स्क्वेअर मारे व्हाईट बॉल पाहायला मिळाले 39 आणि नो चेंडू होते तब्बल 6 आणि 50 आपण पाहिले असतील. विघ्नेश पाटील सोन्या गायकवाड विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली रितेश पाटील यांची. आणि हा कालच्या अगदी दिवसाचा लेखाजोखा आमची अमित दादा कडू आपण पाहताय करावेवरून अगदी आपण पाहू शकाल. ते बिलॉंग करतायत आणि उत्कृष्ट कामगिरी गुणलेखकाची पाहायला मिळते. चला थँक्यू अमितजी म्हात्रे सर ज्यांचा आवाज आपण ऐकला. चला टॉस साठी बघा दोन्ही टीम एका बाजूला सुमित आणि दुसऱ्या बाजूला केतन मेहर. चला दोन्ही टीम टॉस साठी लगेच सज्ज व्हा. आपण इनिंगला सुरुवात होईल. मॅचला सुरुवात. टार्गेट ठेवलंय तब्बल 94 94 धावेचं मोठं टार्गेट. बॉलिंग मार्कवर रायगडचा वंडर बॉय आकाश गणपत तारेकर आणि त्याचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दे धक्का आणि इथून मात्र घे चक्का. पहिलाच बॉल षटकार. करते हैं पर शिरडी वही जाते हैं जिनको साई बाबा बुलाते हैं. ओम साई राम. परंतु इथून मात्र टिक फाट टॅट जशास तसं उत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब पत्तर से देत असताना सुरुवात तर केली आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट षटकारले. रितेशच्या गोलंदाजीवर सुद्धा पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता आकाश तारेकरनं आणि त्याच्या सुद्धा पहिल्याच बॉलवर षटकाराने केलेली सुरुवात. वेलकम 6 2 बॉल 2 षटकार. चला टॉस करूया आपण.
एका बाजूला सुमित डोंगरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय केतन मेहर. एक जबरदस्त दोन्ही कर्णधार असतील. मी डॉक्टर साहेब आपण पाहताय वैद्यकीय क्षेत्रामधील आणखी एक मोठे नाव आपण पाहताय प्रकाशजी पाटील साहेब, आणि त्यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया पुढच्या मॅचचा. चला टॉस केला जातोय. शर्विल स्पोर्ट्स जय हनुमान पारगाव 10 सरकार कैलासवासी पंढरी शेठ फडके स्मृती. चला टॉस केला जाईल. हा बॉल आपण पाहता धाव संख्या जर राहिली पहिल्या प्रत्येक षटकामध्ये तर मग धावा चेस होतील, परंतु 94 धावा म्हटलं तर मोठं टार्गेट आहे, खूप मोठं हायएस्ट स्कोर मी म्हणेन. आणि अशा सिच्युएशन मध्ये डू ऑर डाय दोन्ही टीम साठी महत्वाचा सामना आहे. करो या मरो स्थित मध्ये दोन्ही संघाला अगदी खेळायचा आहे. जर या स्पर्धेमधलं अस्तित्व जर जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला सामना जिंकणं महत्वाचं आहे. या वेळेला आपण पाहताय फटका मात्र तुम्ही पाहू शकाल अगदी डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, आणि या बॉलवर मात्र मिळाल्या त्या म्हणजे 2 धावा. यष्टांच्या मागे आपण पाहतोय रत्नदीप पाटील आणि स्ट्राईक वर रितेश पाटील म्हणजे मुलगा आणि वडील. चला सेफ असेल, सेव्ह केलंय बघा. चला 2 धावा आल्या. धावा संख्या टोटल 23 धावा संख्या. हा बॉल मात्र अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली, चांगला बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु कदाचित मला वाटतं एज होती की काय, कदाचित स्पर्श झाला होता, घर्षण झालं होतं चेंडू आणि बॅट मध्ये. रत्नदीप पाटील यांच्याकडून थोडीशी चुकी, आणि रितेश पाटीलचा विकेट महत्वाचा असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, आणि तितकंच महत्वाचं राहील रितेशचं खेळपट्टीवर राहणं शेवटपर्यंत. जर रितेश राहिला तर धावा येतील, धावा जमवण्यासाठी खूप सारे प्रयत्न हे पाहायला मिळतील. एका बाजूला मामा, दुसऱ्या बाजूला भाचा, परंतु फटका मात्र सुरेख सरळ बॅटनं स्ट्रेट फॉरवर्ड केलाय समोरच्या दिशेला, आणि पुन्हा एकदा येतो रितेशच्या बॅट मधून हा 4था षटकार. धावसंख्या आपण पाहिली 6 न पुढे जाईल. 29 धावसंख्या 29. मी म्हणेन सुरुवात खूप सुरेख आहे, जशास तसं उत्तर दिलं जात आहे. सुरुवात केली होती आकाशनं, ती सुरुवात आता रितेशनं सुद्धा केली आहे. चांगला खेळ. या वेळेला मात्र मिस टायमिंग, फटका फसलाय, फटका फसला होता. पुन्हा एकदा चुकी. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, आणि 2 खेळ ड्रॉप झाले बघा. सूत्र वापरणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये. अगदी जर राहायचं असेल तर मग झेल घेणं महत्वाचा. एक सिंगल मिळाली, स्ट्राईक पुन्हा एकदा आपण पाहताय. गौरवला आपण पाहताय, आणि जीवदान मिळालं. या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का? जीवदान ज्या ज्या वेळेला मिळतं एखाद्या खेळाडूला त्याची लॉंग इनिंग, एक मॅरेथॉन इनिंग आपण पाहत असतो. या वेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बाल बचावले. पुन्हा एकदा सिंगल मिळाली, सिंगल रन्स, आणि षटक कंप्लीट झालंय. 2 12 बॉलचा खेळ संपला, आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्या त्या 31 धावसंख्या 31.
पाहायला मिळाला असेल आणि विविध पारितोषिक खूप साऱ्या बाईक आपण पाहिलं तर त्यांच्या नावावर पाहायला मिळाल्या आणि रायगडचा वंडर बॉय अशी उपाधी सुद्धा त्यांना आपण पाहत आहे आणि RPL मध्ये सुद्धा त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळत असतो आणि असा एक गुणवान खेळाडू. परंतु समोर मात्र पुन्हा एकदा गौरवसाठी हा बॉल पहिलाच बॉल डिलिव्हर केलाय ऑस्टमच्या बाहेर रिलीज केला जातोय आणि पंचांचा इशारा इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल न पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाव खर्च झाली. धाव संख्या स्कोर कार्डवर जोडल्या त्या 32 धावा. आता पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार 32 धावा आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना लॉंग ऑफच्या रिजन मध्ये सरळ बॅटनं आकाश यांच्यावर वेलकम सीट स्वागत. बरसला जातोय आणखी एक आलाय गौरवच्या बॅट मधून आकाशच्या गोलंदाजीवर हा दुसरा सिक्सर. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जे प्रश्न विचारले गेले पूर्वार्धामध्ये आणि त्याची उत्तरं शोधली जात आहेत बघा. आत्ताच आपण पाहिलं असेल अमित सरांनी सांगितलं की त्या 3 तासांमध्ये तो रेकॉर्ड सुद्धा ब्रेक झाला होता आणि मग साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया बिग फाईट मॅच आपण पाहिली आणि त्या धावा सुद्धा चेस झाल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता या सामन्यामध्ये रितेशला मिळालेलं जीवदान मग रोहित शर्माची 264 धावांची लॉंग इनिंग ज्या वेळेला एखाद्या खेळाडूला जीवदान दिलं जातं आणि मग ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण मोठमोठ्या खेळी पाहिल्यात. या वेळेला फटका इथून मात्र अप्रतिम पाहायला मिळेल. कव्हर आणि पॉइंटच्या मधून निघालाय चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. पंचांचा इशारा इट्स अ माइटी क्लासिकल सिक्सर. या मॅच मधील प्रत्येक बॉलवर आक्रमण प्रत्येक बॉलवर आक्रमक पवित्रा घेतला जातोय. गोलंदाजावर बरसले जात आहेत जे झेल सुटलेत आणि त्याचे परिणाम मात्र कुठेतरी भोगावे लागत आहेत. आणि पुन्हा एकदा सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड वर जोडल्या त्या 52 धावसंख्या. आता बॉल शिल्लक राहिले तब्बल 1 चेंडू उर्वरित असेल या षटकामधील आणि धावसंख्या 52 पाहायला मिळत आहे. या वेळेला बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. खोदून काढलाय सिंगल कंप्लीट. सेकंड साठी मिस फिल्डिंग फायदा 2 धावा पुन्हा एकदा आणि 2 मात्र धावसंख्या जोडल्या त्या म्हणजे 54 धावसंख्या. 54 ऑन अ बोर्ड. 54 रन स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. येणाऱ्या बॉलचा जर विचार केला तर 12 चेंडू आणि राहिल्या 20च्या सरासरीनं 40 धावा. समीकरण तसं महागडं नाहीये. जर खेळीचा विचार केला ना जी सुरुवात केली आहे त्या खेळीचा विचार करताना आस्किंग मध्ये आणि आता अगदी विचार केला हवे आहेत त्या 20च्या सरासरीनं 12 बॉल 40 धावा. आकाश तारेकर यांनी मात्र 2 षटक हाताळल्या तब्बल 22च्या सरासरीने 44 धावा खर्च केल्या. म्हणजे मी म्हणेन ना 2 षटक इतकी महागडी राहिली आहेत. येणारे 12 बॉल आणि त्यामध्ये आता राहिल्या त्या म्हणजे 40 धावा. ध्रुवला आपण पाहताय बघा अगदी पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करतो. काहीसा कानमंत्र सुद्धा दिला असेल त्यांनी अगदी पप्पांना.
बघा आपण पाहताय ज्याने आम्हाला अगदी आपण पाहताय थंड्याची व्यवस्था जी आम्हाला केली आहे ती विनोदजी नारायणजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 3 कॅरेट अगदी आपण पाहताय आम्हाला थंड्याची व्यवस्था केली आहे त्यांनी दिलेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडू क्रमांक पहिला आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली आणि महत्वाचा विकेट इथून 12 मध्ये 40 ची आवश्यकता. रितेश पाटील आणि त्याच्या खेळीचा अंत फुल स्टॉप लावलाय त्याच्या इनिंगला आणि पहिला ब्रेक तो मिळालाय तो म्हणजे टीम आपण पाहताय आकाश तारेकर अँड कंपनी. नंबर नाही माझ्यावर तुझा नंबर नाही माझ्यावर मी तुला नाही पाठवतो मी जीवनला पाठवतो. 11 चेंडू आणि आता 40 धावा. समीकरण आता बदललं गेलंय. विनिंग कॅल्क्युलेशन 11-40 राहिलंय. विकेट गेल्यानंतर आता थोडंसं प्रेशर येईल का बॅटिंग करताना बॅटिंग करणाऱ्या संघावर हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. एका बाजूला नैतिक एंटरप्राइजेस अँड मानस SCS आणि एका बाजूला रितिशा विहान आणि अर्चित वॉरियर्स अशी 2 संघ पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका आपण पाहताय खूप चांगले प्रयत्न होते फिल्डरचे अव्याक्याच्या बाहेर आणि चेंडू मात्र निघालाय. पुन्हा एकदा दन 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 चौकार. सर्व लहान थोर एकवटलेत बघा. सर्व लहान लहान मुलं लहान मुली पाहायला मिळत आहेत आणि अगदी या स्पर्धेचा आनंद घेताना तुम्हाला पाहायला मिळतील. कोणी वडील कोणाचे वडील असतील कोणाचे भाऊ आणि प्रत्येकाची अगदी गावातील सर्वजण पाहायला मिळत आहेत आणि तब्बल 4 पिढ्या पाहायला मिळतील तुम्हाला या मैदानावर. अगदी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत एन्जॉय करतायत. जसं मी म्हणेन एखादी जत्रा सोहळा उत्सव तसा हा पारगाव गावाचा सण आणि सोहळा आहे आणि तो इथे संपन्न केला जातोय. गेली 5 वर्ष आपण पाहत आहे आणि यंदा सुद्धा दिमागदार पद्धतीचं आयोजन आणि नियोजन. या वेळेला फुलटॉस बॉलवर फुलटॉल वसूल करता आलेली या डीप मध्ये मिड विकेटला अगदी फिल्डर होते झेल टिपला जातो आहे आणि आणखी एक फलंदाजाचा इथून खात्मा होताना फलंदाज बॅक टू द डगआउट. रनर अप कोण मालिकावीर मग एमर्जिंग प्लेयर रायझिंग प्लेयर असे विविध पारितोषिक फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक या साऱ्या गोष्टी आणि कोण असेल हे उद्या तुम्हाला पाहायला मिळतील. एक जबरदस्त स्पर्धा पारगाव प्रीमियर लीग आपण पाहता IPL चा फॉर्मॅट आणि आज प्रत्येक ठिकाणी तो पाहायला मिळत असतो. 2007 आणि 8 साली सुरू केलेली आहे ललित मोदींची ती संकल्पना आणि त्यानंतर या स्पर्धा आपण पाहताय. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल हा फटका आपण पाहता लॉंग द कार्पेट रत्नदीपजी पाटील आणि या चेंडूला फील्ड करताय. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या आणि या 2 धावीच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या जोडली गेली ती 61 धावसंख्या. टार्गेट मोठं आहे. धावसंख्या करायची आहे 94 मोठं टार्गेट. पुढचा बॉल या वेळेला बॉल मात्र आपण पाहताय अगदी पाठभर बदललाय परंतु हा बॉल मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला आणि धावसंख्येचा विचार केला तर 61
षटक क्रमांक 4 हाताळताना आपण पाहत आहे वैभव पाटील आणि या चेंडू संपले तब्बल 5 चेंडू. पुन्हा एकदा तयार सिंगल घेतली दुसरीचा प्रयत्न सरसावलेत क्लिक करता आलं नाही रॉकेट थ्रो होता वेगानं परंतु पुन्हा एकदा 2 धावा आल्या. धावा संख्या 63 जोडल्या 63 येणारे 6 बॉल आणि आता 31 ची आवश्यकता 6 बॉल आणि 31. निर्णायक आपण पाहिलं तर रितेशचा विकेट आहे आणि तो बाद झाल्यानंतर धाव संख्येचा आपण पाहिलं तर विचार केला तर थांबली गेली धाव संख्या आणि आता 6 बॉल 31 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतील आता रत्नदीप पाटील. चला रत्नदीप पाटील यांच्याकडे चेंडू दिलाय 6 बॉल 31 आता समीकरण विनिंग कॅल्क्युलेशन इक्वेशन राहतं या मॅच मधलं. चला पुढच्या मॅचचा टॉस झालाय केतन मेहर आपण टॉस जिंकलेला आहे डिसिजन वर अंमल करूया आपण आणि लगेच मॅच संपली की लगेच आपण जो निर्णय असतो त्याच्यावर अंमल करा. या वेळेला फटका आपण पाहताय डीप मध्ये डीप स्क्वेअर लेग आणि थोडस गोल फिरले होते कदाचित चेंडू आपण पाहिलं तर थ्रो फेकताना दुसऱ्या बाजूला केलाय परंतु एकच सिंगल मिळाली. आता मात्र येणारे बॉल 5 आणि 30 धावा 5 षटकार 31. आता सिंगल आली 4 बॉल आणि 30 धावा 4-30 समीकरण आता या मॅच मध्ये उरत आहे. समोर आपण पाहिलं तर खूप साऱ्या फ्लाइट्स आपण पाहत आहे आज रोज पूर्ण दिवसामधून आउट ऑफ इंडिया असेल पाहायला मिळत असतात आणि येत आहेत सुद्धा. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल हा बॉल मात्र बॅकवर्डला आपण पाहता ट्रॅव्हल करतो. आता क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेग मध्ये पुन्हा एकदा सिंगल आली. आता मॅच मधील औपचारिकता शिल्लक असेल बॉल शिल्लक राहिली 3 आणि 29 धावा 3 चेंडू आणि 29 आता समीकरण थोडस डोई जड झालंय. कदाचित असं वाटलं होतं की 3 षटकांमध्ये ज्या धावा होत्या 52 मॅच मध्ये परतून येईल की काय 54 धावा होत्या आणि त्यानंतर गेलेली विकेट त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि आता मात्र पूर्णपणे एकतर्फी सामना. आता पुन्हा एकदा सिंगल आणि शेवटचा आता अंतिम बॉल शिल्लक राहिलाय आणि या मॅच मध्ये आता औपचारिकता शेवटच्या बॉलवर चला बॉल पुन्हा एकदा आपण पाहत आहे आणि इथून सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम पाहायला मिळेल नैतिक एंटरप्राइजेस अँड मानस SSCS टीम आकाश तारेकर यांच्या संघानं सामना जिंकलाय. ध्रुव बघा गेलाय आणि त्याला आनंद झालाय कारण डू ऑर डाय अशा सिच्युएशनची मॅच होती आणि या सिच्युएशन मध्ये सामना जिंकलाय. चला कॉंग्रॅच्युलेशन टीम हार्डलक टीम रितिशा विहान अर्चित ओरियस टीम. चला विघ्नेश आणि आकाश आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. कन्हैया पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आपण पाहता टीमची फ्रँचायझी आपण पाहता ओनर आहेत आणि चला या आपण मॅन ऑफ द मॅच
चला आपण सामनावीर देऊया बघा. बॅटिंग करत असताना 15 बॉल मध्ये 46 धावा आणि गोलंदाजी करताना 10 धावा खर्च केला विघ्नेश. चला या आपण विघ्नेश वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच. आणि आकाश तारेकर आपण या. आपलं दोघांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते सुद्धा इथे दिलं जाईल. टीमचे फ्रँचायझी आपण पाहताय कन्हैया शेठ पाटील त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि सामनावीर देऊया आपण. चला टी शर्ट आणि उत्कृष्ट अशी ट्रॉफी असेल सामनावीराची मॅन ऑफ द मॅच ते सुद्धा आपण देतोय. चला वैभव आपण सुद्धा या. 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला सुद्धा दिलं जाईल. एक उत्कृष्ट षटक ज्याने हाताळले 4थं षटक वैभव. आणि चला मॅन ऑफ द मॅच विघ्नेश यांना दिलं जात आहे.